नमस्कार, मी राजकुमार गोपने आणि आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल। देशभरात लोकसभा निवडणुकीचा माहोल सुरू झाला आहे। भारत निवडणूक आयोगाने काल आचारसंहिता लागू केलेली आहे। 43 माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आचारसंहिता लागू केल्यापासून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आता निवडणूक प्रक्रियेचा भाग सुरू झालेला आहे। आज आपण फलटण विधानसभा मतदारसंघातील जिथं मध्यवर्ती नियंत्रण कक्ष आहे या ठिकाणचा आपण ग्राउंड रिपोर्ट करत आहोत। आपण पाहू शकता या फलटण नगर परिषदेच्या सुसज्ज हॉलमध्ये हा मध्यवर्ती नियंत्रण कक्ष सुरू केला असून या ठिकाणी नुकतेच फलटणचे प्रांताधिकारी सचिन डोले पाटील, फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी या ठिकाणी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन सर्व आचारसंहितेचे नियम या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलेले आहेत। आपण पाहू शकता या हॉलमध्ये सर्व विभाग या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत। यामध्ये सर्व जे 43 माढा लोकसभा मतदारसंघांतर्गत 255 फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये जो सर्व नियंत्रण कक्ष आहेत आपण ते पाहणार आहोत। या हॉलमध्ये या फलटण नगर परिषदेचा हा हॉल आहे आणि यामध्ये पुढील 7 मेला माढा लोकसभा मतदार निवडणूक संपन्न होणार आहे आणि याचीच आता पूर्वतयारी या मध्यवर्ती नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झाली आहे। एपीएसटी, एसएसटी, व्हीव्हीटी व व्हीएसटी नियंत्रण कक्ष आपण पाहू शकता। या ठिकाणी आता सर्व कामकाज सुरू झालेले आहे। त्याचबरोबर वाहतूक व्यवस्था आराखडा कक्ष या ठिकाणी स्वातंत्र्य कक्ष या ठिकाणी सुरू केलेले आहे सर्व। त्याच्या माध्यमातून या माढा लोकसभा अंतर्गत फलटण विधानसभा मतदारसंघातील सर्व निवडणुकीची प्रक्रिया या ठिकाणी चालणार आहे। या ठिकाणी आदर्श आचारसंहिता कक्ष सुरू केलेला आहे। या माध्यमातूनही या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे आता। त्याचबरोबर सिव्हिल ESMS INCORE कक्ष या ठिकाणी सुरू केलेला आहे, त्याच्याही माध्यमातून काम सुरू झालं आहे। खिडकी परवानगी कक्ष याच्याही माध्यमातून या ठिकाणी हे काम सुरू झालं आहे। त्याचबरोबर टपाली मतपत्रिका EDS व ETPBS कक्ष या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर निवडणूक खर्च संनियंत्रण कक्ष या ठिकाणी सुरू केलेला आहे। त्याचबरोबर नियोजन कक्ष या ठिकाणी सुरू केलेला आहे। त्याचबरोबर मनुष्यबळ व्यवस्थापन पथक जे लोकसभा निवडणूक सर्व आयोजन असतं यामधील सर्व विभागाच्या माध्यमातून नियंत्रित केलं जातं। त्याचबरोबर चिन्हांकित मतदार यादी कक्ष अशा सर्व प्रकारच्या या ठिकाणी कक्षांची सुरुवात या ठिकाणी आजपासून काम सुरू झालेलं आहे। मतदान साहित्य कक्ष या ठिकाणी सुरू केलेला आहे। फलटण विधानसभा मतदारसंघात 341 पोलिंग बूथ आहेत, त्याच्या माध्यमातून या ठिकाणी या निवडणुकीचं काम होणार आहे। 7 मेला या माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे। त्याचबरोबर मतदान केंद्र सोयी सुविधा कक्ष या ठिकाणी सुरू केलेला आहे। त्याचबरोबर मीडिया व कम्युनिकेशन कक्ष या ठिकाणी सुरू केलेला आहे। फलटण नगरपालिकेने बांधलेल्या या इमारतीमध्ये पहिल्यांदाच निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं या ठिकाणी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष या ठिकाणी सुरू केलेला आहे। 43 माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2000 अंतर्गत या ठिकाणी ज्या काही प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत या प्रक्रियेच्या अनुषंगानं या ठिकाणी हा मध्यवर्ती नियंत्रण कक्ष सुरू केला असून आता प्रक्रिया सुरू झाली आहे। आपण याबाबत फलटणचे प्रांताधिकारी सचिन डोले पाटील यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। साहेब, आपली पूर्ण प्रक्रिया या ठिकाणी झाली आहे आणि आता कामकाज सुरू झालं आहे। माढा लोकसभा मतदारसंघांतर्गत 255 फलटण विधानसभा मतदारसंघ येतो। तर निवडणुकीची प्रक्रिया कालपासून सुरू झालेली आहे। तर त्या अनुषंगानं हा मध्यवर्ती नियंत्रण कक्ष आम्ही स्थापन केलेला असून याच्यामध्ये जवळपास 13 ते 14 वेगवेगळ्या प्रकारच्या कक्षांची स्थापना करून एका ठिकाणाहून निवडणुकीचं व्यवस्थापन आम्ही त्या ठिकाणी करत आहोत। तर त्या अनुषंगानं सर्व पथकं, त्यांचे नोडल अधिकारी, सर्व टीमचे सर्व सन्मान्य सदस्य आणि टेक्निकल स्टाफ
असे त्या ठिकाणी सर्वजण मिळून आम्ही निवडणुकीची या ठिकाणाहून तयारी करतोय। आताच सर्व पत्रकारांशी संवाद झाला, यानंतर प्रेसशी संवाद, त्या जे प्रेस प्रकाशक आणि मुद्रक आहेत त्यांच्याशी संवाद होते। त्याच पद्धतीनं राजकीय पक्षांची बैठक आम्ही आयोजित करतोय। आज याप्रमाणे आमचं या कार्यालयातून त्या ठिकाणी शेड्यूल राहणार आहे। एकंदरीत 7 मेला ही निवडणूक संपन्न होणार असून आता सर्व प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी कामाला लागलेली आहे। आमचे नमस्ते या ठिकाणी आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गौड यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटणसाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष लोकसभा निवडणूक फलटण।